याने घ्यावे नाम दिशी करणे त्याचे काम घ्यावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल फुलेची गोळी घ्यावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून यांकर चरणी ठेवितो माथा परिसा विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीलाया सोडिला संसार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्य अंगे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणांविधी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त भक्ती ज्ञान वैराग्याचे त्रिवेणी संगम असणारे सकल कंठभूषण श्रीमंत संत पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सर्वोच्च प्रचार सरण संदेश असा ज्या संसारावर आपली आतोनात माया आहे असा तो संसार दुःख देणारा असल्या कारणामुळे आम्ही तो संसार सोडला परिणामी आम्हाला सुखाची प्राप्ती झाली याचा महात्म्य सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतला आहे अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत चिंतनीय आहे आवाज सौम्यच ठेवा फक्त शिट्टी मारू देऊ नका अत्यंत मुद्देसूद अभंग असून या अभंगातून अत्यंत मार्मिक चिंतन मी आपल्यापुढे मांडणार आहे महाराज सांगतात की त्या संसारावर फार माया आहे पण तरी तो संसार दुःख देणारा असल्या कारणाने आम्ही तो संसार सोडला कारण ज्याच्याकडनं दुःख भेटत असेल ती वस्तू घेऊन उपयोग नाही किंवा ती वस्तू जवळ ठेवून उपयोग नाही अलीकडे लोक जवळ ठेवतात जिच्याकडनं दुःख आहे तरी सुद्धा ती वस्तू जवळ ठेवतात तो लोक
स्वभाव आहे किंबहुना आपण त्याला फॅशन म्हणू असं म्हणायला काय हरकत नाही का. अलीकडे जर पाहिलं तर लोक मला प्रश्न पडलेला आहे सुधारले का सुधारल्याचा भास झाला कुणाला पण भासच झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही का. जी दुःख देणारी वस्तू आहे जी दुःख देणारी गोष्ट आहे ती कायम माणूस आणि जवळ बाळगतो किंबहुना खिशात ठेवतो. आलं सर तुमच्या लक्षात. हा मोबाईल म्हणा मोबाईल तर काही काळाची गरज आहे पण ती ठराविक वेळेला गरज आहे पण याच्या पलीकडे सांगतो जी गायछाप खातात लोक विमल गुटखा खातात विडी ओढतात सिगारेट ओढतात याचा जर चांगला विचार केला तर त्याच्या पॉकेटवरच त्याचा म्हणजे किती दुष्परिणाम आहे हे त्याला तिथं दिलेलं आहे. ते माहिती असून सुद्धा लोक आपल्या जवळ ठेवल्याशिवाय राहत नाही आणि खाल्ल्याशिवाय राहत नाही. तिच्यापासून दुःख आहे तरी ते जवळ ठेवतात. दुःख ओढवून घेतात का फॅशन आहे म्हणून. लोकांमध्ये काहींना तंबाखू खाऊन बोलण्याची फार हौस वाटते. या बाळाला बसव बरं चला बसा बसा बघा बरं आवड पुढे घ्या बरं घ्या ते ऐकू देणार नाही हे तेवढं सत्य. मी नेहमी सांगतो ऐका बस 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 शांत बस. कीर्तन झालं का दर्शन मला तुला बिस्किटच्या पुढे देणार आहे शांत बस. मी नेहमी सांगत असतो बागेत कोकरू अंक घेतले गुरु अजिबात नको. का नको सांगतो. बागेत जर एखादं कोकरू शिरलं बाग कुडतरून वाढू देत नाही आणि कथेत जर लेकरू शिरलं स्वतः ऐकत नाही ते दुसऱ्याला ऐकू देत नाही असा स्वभाव आहे लेकरांचा. पण ते लेकर आहेत ते आले कीर्तनाला हे महत्वाचं आहे. त्या उन्हात त्यासना आभार माना. ज्या उन्हात त्यांना काय करू शकतो तुम्ही अशी गंमत आहे. ते आले ते भाग्यवान आहेत. हा जे आले नाही त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही ते तुम्ही समजून घ्या. पण वैशिष्ट्य असं आहे सांगतो आहे का जी गोष्ट दुःख देणारी आहे ती गोष्ट जवळ बाळगून उपयोग नाही जवळ ठेवून उपयोग. किती चांगली असू द्या किती तिच्यावर फार माया असू द्या किती प्रेम असू द्या पण दुःख देणारा आहे ना पण नको. म्हणून महाराज सांगतात ज्या संसारात फार माया आहे तो संसार दुःख देणारा असल्या कारणाने आम्ही तो संसार सोडला परिणामी आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. सुखदुःख आमच्या मागे मागे धावायला लागलं चालायला लागलं. एक म्हणे महाराज एक साधकाने प्रश्न केला महाराज एवढा मोठा तुमचा फायदा झाला तुम्हाला सुखदुःख भेटलं तुमच्या मागोमाग धावायला लागलं चालायला लागलं हे असं एवढं कशामुळे झालं तुम्ही असं काय केलं म्हणजे आम्हालाही करता येईल. महाराजांनी सांगितलं दुसरं काहीच केलं नाही फक्त आम्ही त्याचं नाव घेतलं आणि त्याने आमचं काम केलं. तसं तुम्ही सुद्धा त्याचं नाव घ्या तो भगवान परमात्मा तुमचं काम केल्याशिवाय मला सांगतात याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. तुम्ही त्याचं नाव घ्या तुम्ही भगवान परमात्माला 1 रुपया द्या तो तुम्हाला 10 लाख दिल्याशिवाय राहणार नाही. तो एकच म्हणतो तू मेरे लिए 1 कदम आगे चल के तो देख तुझे 10 कदम आगे न बढ़ो तो फिर कहना अरे तू मेरे लिए 1 रुपया खर्च करके तो देख तुझे कुबेर का भंडार न खोल दूं तो फिर कहना. ते भगवंताचं अरे लुटा दिया भंडार काशी वाले ने अरे कर दिया माला माल डमरू वाले ने तुम्ही एका हाताने देतो 1000 हाताने देतो. तुम्ही एका पटीने देतो 1000 पटीने देतो. हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून तुम्ही त्याला देऊन पहा. भगवान परमात्मा खूप खूप देतो महाराज अनंत पटीने देतो. फक्त नाव त्याचं घ्या तुम्ही. या नाव घेतलं त्याचं काम करतो सांगायची गरज नाही.
सरकून जा विठ्ठला शांत व्हा पुढे आपा करावी गरज देवाला सांगायची गरज नाही. देव जाणतो, त्याला सर्व कळतं, त्याला सांगायची गरज नाही. काय काय करतो, काही लोक सहज म्हणतात देवले कधी कळत नाही. कोण म्हणतात असं देवले कळत नाही? जे स्वतःला कळत नाही आहे त्याला कळत नाही, तो म्हणतो देवले कळत नाही. आता देवाला सर्व कळतं. काय काय कळतं? अरे बाबा देवाला देव इतका सूक्ष्म कानाचा आहे. पहाटे 4 वाजता उठतो, मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पडतो, भोंगा लावून. तो काय बैर आहे? तो किती सूक्ष्म कानाचा आहे. मुंगीचा पाय, तिच्या पायातला घुंगरू आणि त्या घुंगरूचा आवाज, आणि तो आवाज ऐकण्यासाठी तो समर्थ उभा आहे महाराष्ट्रात. तो एकच म्हणतो, अरे मुल्ला हो के बांग पुकारे, वो क्या अल्लाह बेरा है. अरे चिड़ी के पाँव में घुंगरू बजते, वो भी भगवान सुनता है. राम नाम तो भजन प्यारे, काय तुम गुरु करता है. अरे कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाँव पलटने करता है. राम नाम तो भजन प्यारे, काय तुम गुरु करता है. अरे कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाँव पलटने. त्याला सर्व कळतं, त्याला सर्व माहिती आहे. तो जाणतो पती लक्ष्मीचा जाणत असे किंवा देव जाणता त्याला सांगायची गरज नाही. न सांगता भक्ताचे तो काम करतो. भक्त समागमे सर्व भावी हरी, न सांगताय तरी सर्व काम. न सांगता काम करतो. सांगायची गरज नाही, गाणं मांडायची गरज नाही. म्हणून तुम्ही फक्त त्याचं नाव घ्या, तो तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. करावं लागेल त्याला, करतो तो काम भक्तांचं. आणि महाराज म्हणून नाम घेणारा हा नामी अट्टा असाचा पाहिजे, अंतःकरणापासून घेणारा पाहिजे. आम्ही त्याचं नाव घेतो, त्याने आमचं काम केलं, तसं तुम्ही सुद्धा त्याचं नाव घ्या. भगवान परमात्मा तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. म्हणजे मग नाव घेण्यासाठी त्याची भक्ती करावी लागेल. म्हणजे हो, मग त्याची भक्ती कशी सांगता येईल का? म्हणजे घोडी भक्ती, घोड्या भाविकांसाठी घोडी भक्ती. आणि ती घोडी भक्ती केली, त्याची कृपेची कोवडी तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे घोडी विठ्ठल कृपेची कोवडी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्यांगे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. झाला आपलं कीर्तन. विठ्ठला पावन पुण्य श्री क्षेत्र विजलपूर या नगरीमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज फुलमाळी समाज या वाडीमध्ये हा नामयज्ञ वर्षानुवर्ष पुण्यतिथी साजरा होत असते. पुण्यतिथी म्हणण्यापेक्षा आता एक वैशिष्ट्य असं आरण बेणूनच एक शब्द आलेला आहे, त्याला उपाधी लावली गेलेली आहे, ती म्हणजे समाधी, संजीवन समाधी सोहळा. संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा. आणि या सोहळ्याचा याही वर्षी आपण आणि साजरा करतो आहोत. या वर्षी दुग्ध शर्करा योग आपले त्रैतपपूर्ती, त्रिगुणात्मक तपपूर्ती सोहळा म्हणजे 3 तप आपले पूर्ण होऊन आणि 4थ्या तपाला पदार्पण करतोय. मोठा भाग्याचा दिवस आहे महाराज. एक भव्य दिव्य असे आणि वाडी या ठिकाणी उभारलेली आहे. भव्य वास्तू उभारलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला नामयज्ञ याही वर्षी संपन्न होतोय. या वर्षाचं जवळजवळ 2ऱ्या क्रमांकाचं कीर्तन पुष्प कारभारी मंडळींनी माझ्या वाटेला सोपवलं. त्यात अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, सहसचिव असतील, खजिनदार असतील, सहखजिनदार असतील, सल्लागार असतील, सहसल्लागार असतील, मंत्री असतील, उपमंत्री असतील, सर्व सन्मान्य संचालक मंडळ, कार्यकारिणी मंडळी, कारभारी मंडळी आणि सर्वांच्या प्रेमास्तव, सर्व समाज बांधव सर्वांच्या प्रेमास्तव ही सेवा माझ्या वाटेला आली. हरिभक्तीपरायण नानासाहेब असतील, हरिभक्तीपरायणचे शाळाभाऊ असतील, हरिभक्तीपरायण प्रमुख असतील खंडू शामराव माळी, उपप्रमुख ईश्वर सीताराम माळी, प्रवीण उत्तम माळी, पंकज हरीश माळी, किरण पोपट माळी, जगदीश सुखदेव माळी, रतिलाल दौलत माळी, बापू सुका माळी, संजय यादव माळी, संतोष आनंदा माळी
आनंदा किन्यान माळी, सावता जगन्नाथ माळी, राजू बुधा माळी, दीपक शिवराम माळी, कल्पेश ज्ञानेश्वर माळी, विशाल भगवान माळी, संत सावता महाराज धीरुभाईची वाडी गली नंबर 4 बिजलपूर नवसारी, अनमोल सहकार्य सार्वजनिक हनुमान भजनी मंडळ, जुन्नरकर भजनी मंडळ आदी करून या ठिकाणी सल्लागार मंडळी बनसेल मुकुंदा माळी, रवींद्र विठ्ठल माळी, मोहन राजाराम माळी, उत्तम काळू कोडे, कृष्णा सकाराम माळी, दगा साधू माळी, संत शिरोमणी सावता फुलमाळी समाज मंडळ ट्रस्ट कमिटी बिजलपूर सर्वांच्या प्रेमास्तव ही सेवा माझ्या वाटेला आली. आनंदाचा योग ज्यांच्याकडे आज आणि महाभोजनाचा कार्यक्रम होता आणि ज्यांच्याकडे सेवा आहे संतोष आनंदा माळी आणि जगदीश सुखदेव माळी यांच्याकडे आजची सेवा होती. तुम्हा संत मायबापांचं पुनश्च दर्शनाचा योग लाभला. माझं मोठं परमभाग्य. बरेच दिवस झाले होते बिजलपूरमध्ये कार्यक्रमाला आणि यावेळेस योग आला. एका वेळेस आलो होतो तर बारशाचा कार्यक्रम होता आणि एका वेळेस आलो होतो सप्त्यामध्ये नाना महाराजांनी दिलेला होता. आता त्या ठिकाणी माझ्या पायाचा ऍक्सिडेंट झाला होता, म्हणजे पाय एवढा सुजल होता, तसाच कार्यक्रम केला होता. तरी आणि या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनाने उपस्थित असणारी गुणीजन मंडळी या ठिकाणी आहे. हरिभक्तराय विलिंगरी बाबा हार्मोनियम वादक महाराज आहेत, हरिभक्तराय मधु माऊली आहेत, हरिभक्तराय ऋषी महाराज आहेत, हरिभक्तराय दर्शन महाराज सुंदर मृदंगाचार्य महाराज आहेत, हरिभक्तरायांचे भव्य दिव्य अशी दुपार शरीर असणारे चौकदार साहेब आहेत. म्हणजे त्यांना पाहून मला थोडी भीती होती, पण आता गेली काय आणि सर्व आमचे माऊली आहेत, सर्व सर्व मंडळी या ठिकाणी आहे. सर्वांच्या प्रेमास्तव सुंदर असं साऊंड सिस्टीम, सुंदर असं नियोजन, तुम्ही संत मायबाप कीर्तनासाठी उपस्थित सर्वांच्या पायावर विनम्र अभिवादन. कीर्तनाला सुरुवात आज भरपूर ठिकाणी आणि उत्सव चालू आहेत. एक वैशिष्ट्य आहे, संत महात्मे गेले, जे गेले ते पुन्हा कधी येत नाही. वैशिष्ट्य आहे, फक्त कीर्ती रूपाने शिल्लक राहतात. शास्त्रांचं वर्णन आहे, राहिल्या त्या कीर्ती जे निघून गेले ते पुन्हा कधी येत नाही, कीर्ती रूपाने शिल्लक राहतात. असे महात्मे जे गेले महाराज, त्यांच्या बाबतीत विचार केला. बऱ्याच वर्षापासून आपण ऐकत आलो आहोत, सर्व समाज बांधवांना सर्वांना कल्पना आहे. संत शिरोमणी सावता महाराजांचं मूळ गाव जर पाहिलं तर औसे नावाचं गाव आहे. औसे नावाच्या गावामध्ये दैवमाळी आणि पद्धतीने राहत होते. दैवमाळींचा सुखाने संसार चालू होता. काही दुष्काळ पडला, चोरट्यांनी आणि आक्रमण केलं आणि या हिशोबाने दैवमाळीने ते गाव सोडलं आणि सोडल्यानंतर आपली काहीशी मंडळी घेऊन आणि दर मुक्काम दर बदल करत सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये अरण आणि भेंडी नावाचं गाव आहे. भेंडी नावाच्या गावाच्या बाजूला आणि तिथं वस्ती केली. जंगल होतं, जंगलामध्ये राहिले, अरण्य होतं, अरण्यात राहिले आणि म्हणून तिथं वस्ती झाली आणि त्याचं नाव अरण्यात राहिल्यामुळे अरण पडलं. अरण भेंडी. दैवमाळींना 2 मुलं झाली, एक परसोबा आणि एक डोंगरोबा. वैशिष्ट्यपूर्ण जर विचार केला तर डोंगरोबा आपलं जीवन तीर्थयात्रामध्ये समान करून दिलं, पुन्हा घरी परत आले नाही. परसोबा आणि नागिताबाई दोघांचा विवाह झाला आणि पंढरीची वारी चालू असताना, पंढरपूरची वारी करत असताना फक्त देवाने एकच पाहावं. परसोबा आणि नागिताबाई आल्या की देवाने त्यांच्याकडे करुणा नजरेने पाहावं. करुणामय नजर होती भगवंताची आणि पाहावं म्हणजे भगवंताची अशी अपेक्षा होती की यांनी आल्यानंतर माझ्याकडे यांनी काहीतरी मागावं. पण एक लक्षात ठेवा, संत महात्मे मागत नाही, मागतात त्यांना संत म्हणत नाही. लक्षात घ्या.
संतांनी मागितलं नाही कधी. संत महात्मे सांगतात आमच्या वाडवडिलांची रीत आहे, आम्ही काही मागत नाही. प्रमाण आपण नंतर पाहू, पण मला मागत नाही, काही मागणे आमची. आमच्या वाडवडिलांची रीत आहे, आम्ही मागत नाही. पण तरी सुद्धा भगवंताचा चेहरा पाहिला. शेवटी वर्षोबा पुढे निघून गेले. नागिताबाई होत्या, नागिताबाईने पाहिलं. आता भगवंताने अजून नजर थोडी करुणामय केली. का? भगवंताला माहिती माणसांकडे जर मागायला गेलं तर काही मंडळी आणि टाळवेळ बसू देत नाही. पण त्याच घरातून जर घ्यायचं असेल तर त्याच घरी तो माणूस घरी नसताना त्या माऊलीला गाठावं लागतं. माऊलीकडे जर भेट घेतली तर ती माऊली त्यांना दिल्याशिवाय राहत नाही. दान मागणारे हुशार असतात. दान मागणारे दान मागायला जातात तर त्यांना माहिती कोण घरी असल्यावर देणार नाही. मग तो पुरुष घरी नसताना त्या माऊलीकडे जातात आणि सांगतात ताई साहेब आपल्याकडे सप्ताह चालू आहे, अशा पद्धतीचं वर्गणी लावली, तुम्हाला ती द्यावी लागेल. ते सर्व देऊन टाकतात. का? त्यांना माहिती आमच्या घरचे जे मालक आहे ते देणार नाही. पण त्या माऊली इतका हुशार असतात आणि इतक्या वरचढ असतात की त्या माऊलींनाच माहिती याच्याकडनं किती दान करून घ्यायचं, कसं करून घ्यायचं हे त्यांनाच माहिती. ते आपले जमणार नाही. हा भजनी मंडळी वर्गणी मागायला गेलं. घरमालक घरी होता, त्याला पाहिल्यानंतर भजनी मंडळ म्हणू लागले आता आपल्याला काही भेटणार नाही, पण आता जाऊन म्हणजे पहिला येऊन गेलो आणि त्याचं लक्ष आपल्यावर पडलेलं आहे म्हणून मागावं तर लागेल. अपमान झाला तरी काय हरकत नाही. आणि मंडळीला अपमान सहन करायची सवय असते कारभारी मंडळीला, कारण त्यांना माहिती त्या दोन्ही सारखा राहतात. तो बी लागत नाही आहे बिचिकट दोन्ही सारखा. त्यांना अपमान सहन करून द्यायची शक्ती का दिली? याला कारण हा एवढा उत्सव आणि आपल्याला करून घ्यायचा असतो म्हणून. आणि सण करावाच लागतो. मला कोण केव्हा काय बोलून टाकेल याचा भरोसा नाही. जर मागायला गेलं ना सोपणी बोलत लोक, हा ही लागणार त्या यातल्या तोच तो काय ओटी सोटी तोच ओटी सोटी तोच होता. खंड पाळत नाही. नवरात्रवाला म्हणेन मी, कानबाईवाला म्हणेन मी, गणपतीवाला म्हणेन मी, सप्ताहवाला म्हणेन मी, हनुमान सप्ताहवाला म्हणेन मी. हा ओटी सोटी त्या ओटी सोटी त्या बोलले देऊ नको, पण भुकू नको. द्यायचं नसेल ना देऊ नको, पण भोमा तरी मारू नको. साधं बोलत की महाराज. पण या मंडळीला ऐकायची सवय असते. गेले मंडळी म्हणजे वर्गणी पाहिजे, नाही भेटणार. त्या माऊलीने इशारा करून दिला मागून तुम्ही नंतर या असं. भजनी मंडळ हुशार होतं, कारभारी मंडळी हुशार होती. ते निघून गेले. 2-4 घरं पुढे मागितलं. तोपर्यंत याने सांगितलं मी गवत घेऊन येतो. शेतात गेला. तोपर्यंत मंडळी परत आली. म्हणजे ताई तुम्ही आम्हाला नंतर बोलवलं. म्हणजे काय पाहिजे ते पैसा वगैरे असेल तर अर्थदान चालेल किंवा अन्नदान बी चालेल. म्हणजे मग एक काम करा, तुरीची डाळ आमची घरची चांगली आणि एक जातची, म्हणजे मग ती घेऊन जा वरण्यासाठी चालेल. उतरवा ती गोंडी. गोणी उतरवली. एवढी मोठी गोंडी उतारीन, एवढी मोठी कढाई भरताय भरी. आणि ती कढाई यांना डोका जास्त डोकावर चढावो तेवढा ही पडणार. पायरीवर आला याने पाहिलं तुम्ही नाही सांगू ती माऊली म्हणे ओ धीर मारा पहिले तुम्ही सांगा वावर माहिती परत का बोलणार. म्हणजे गवत देवाला नाही रे तू, पण इया जोर कर नाही या, त्यामुळे तू देवाले होऊन घे. बरं ठीक आहे या का धीर मारा जरासा. कसं बोली राहणार आपला घरी येईल सध्या कधी नाही येणारा माणसे एवढा शाळा माणसे मोठा माणसे कसं बोलो हायवी बजेट नाही तुमने आपण नाही तुम्ही थांबा ना. त्याचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकल्या. पण काय म्हणणं आहे? म्हणणं बिणणं काही नाही. त्यासनं असं म्हणणं आहे की मंदिरमा सप्ताह चालू आहे आणि सप्ताहाला दाय जास्त ये लागायचे. त्यासनं असं म्हणणं आहे की आई दाय तुम्ही ठेवल्या आणि 3 बदला पैसा दिल्या असे का. मी एक काम त्याने काय केलं मग ती वरणी कोणी उतारा म्हणे. ती वरणी कोणी उतरवली. वरची कोणी उतरवली तिचं तोंड सोडलं आणि त्यात गोणी बहीण असा हात भरा मुठभरी डाळ आणि त्या कढाई बहीण अशी डाळ. एक हात मध्ये डाळ एक हात नाही डाळ. म्हणे भाऊ म्हणे काय आहे ना का डाळ मग कितला फरक आहे. आई म्हणे घरणी डाळ आणि आई तुम्ही 12 घरणे डाळ. आई डाळ कधी आणि आई डाळ कधी तुम्ही 12 घरणी डाळ मला अजिबात नको. बाई म्हणे नाही पाहिजे ना. नाही मग ती कढाई बसला आणि जास्त डोक्यावर दिल्या.
मालक काहीच नाही कळ व्यवस्थित त्याचं डोकं वाटते तिने डाग बसते म्हणलं. दान करायचंय हे या माऊलींनाच माहिती, कसं करायचंय हे बी त्यांनाच माहिती, आणि आपल्याकडनं कसं करून घ्यायचंय हे बी त्यांनाच माहिती. सोपं नाही विठाला. दुसरं दुःख काहीच नाही, संसार सुखाचा आहे, आनंदाचा आहे, वारी चालू आहे, 2 वेळचं पोटभर खायला मिळतंय, आनंदी आनंद आहोत, सुखी आहोत. फक्त खेद एकच आहे, म्हणजे कोणता खेद आहे? खेद एकच आहे की आमच्या पुढे, आमच्या नंतर आम्ही तो वारी तुझी करत आहोत, पण आमच्या नंतर तुझी वारी करणारा कोणीतरी पाहिजे. अपेक्षा तेवढीच आहे. सद्भक्त आणि भगवत भक्त जन्माला आला तरी पुष्कळ आहे. भगवंताने त्यांचं मनोरथ ओळखलं, आणि महाराज सांगू तुम्हाला, भगवंताने मनोरथ ओळखल्यानंतर भगवान परमात्माच्या आशीर्वादाने परशुबा आणि नानिताबाईंना एक अपत्य जन्माला आलं. ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. संत शिरोमणी सावता महाराज की महाराज जन्माला आले. जन्मता वृत्ती पारमार्थिक होती. एक लक्षात घ्या, अलीकडे बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेलं आहे की सावता महाराज हे पंढरपूरला गेले नाही असं वर्णन आलेलं आहे. पण ऐका, आम्ही सांगतो, अशा बऱ्याच ठिकाणी ग्रंथामध्ये आणि त्याचा उल्लेख सापडलेला आहे की संतांबरोबर सावता महाराज पंढरपूरला होती, पंढरपूरला जायचे. फक्त एक आहे की समाजाला आणि सर्व जगाला आणि एक सन्मार्गाचा मार्ग दाखवण्यासाठी महाराजांनी एक वाक्य संत चरित्रामध्ये केलेलं आहे की महाराजांनी कर्म करत असताना कर्माला प्राधान्य दिलं आणि कर्मामध्ये देव पाहिला. इतर ठिकाणी देव पाहायला गेले, जायचे, पण जे कर्म करत असताना भगवान परमात्म्याला अर्पण बुद्धीने कर्म करायचे. सद कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म केलं तर तुम्हाला लोकांमध्ये लोक दिसणार नाही, पण देव दिसल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात, जन मोहे अवघा जनार्दन. एक वैशिष्ट्य आहे. कर्म करत असताना यत करोशी यत स्नाशी यत जीवशी तदासेल यत तपस्येची कोणते तत्पुरुष मदर्पण. म्हणजे देवाला अर्पण बुद्धीने कर्म करा तर तुम्हाला त्याचं फळ आणि चांगलंच भेटेल. फळाच्या अपेक्षेने कर्म करायचं नाही. कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. फळाच्या अपेक्षेने कर्म बाळगायचं नाही, फळाच्या अपेक्षेने कर्म करायचं नाही. आणि कर्माचा विषय जर पाहिला तर पूर्वी बाप करायचा, बेटा भोगायचा. पूर्वीचं मागच्या जन्माचं कर्म या जन्मात भोगावं लागत होतं. आता थोडा बदल झाला. आता बदल असा झाला, घटनेमध्ये सुधार झाला, आणि घटनेमध्ये बदल झाल्यामुळे आता मागच्या जन्माची वाट पाहायची गरज नाही. याच जन्मात करा आणि याच जन्मात भोगा. इकडे करा, इकडे भरायला तयार व्हा. तात्काळ थोडं आहे. कसं सांगून देतो तुम्हाला. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, आणि एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर, येथेच भर. लपशील कोठेवर रे प्राण्या, लपशील सांगताय, पण आम्हाला ते काही बरं वाटत नाही. इकडे कर्म करायचं आणि इकडे कसं काय फळ. मी पटवून देणार आहे उदाहरण तुम्हाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत समजतोय बरोबर? हा, मग काय का इकडे लक्ष द्या, शांत व्हा. तात्काळ फळ आहे. इकडे कर्म करा, इकडे फळ सुरू. नो पॉलिटिक्स. राजकारण हा माझा विषय नाही. तुम्ही राजकारणी व्हावी, गैरसमजुरी करू नका. महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार स्थापित झालं आणि शिंदे सरकारने जी.आर. काढला. जी.आर. असा होता, 75 वर्षाचं ज्याचं वय आहे त्याला एसटीचा प्रवास मोफत, फ्री. आता 75 वर्षाचा एसटीचा प्रवास फ्री आहे म्हणून 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक एसटी मध्ये गर्दी करायला लागले. इतकी गर्दी, भरपूर गर्दी राहायची. पोरं सुना वगैरे घरी राहायला लागले, पण लग्न यावं मध्ये पुढे बी ज्येष्ठ मंडळी दिसायची. 75 वर्षाचं वय, एसटीचा प्रवास फ्री. गलीतल्या एका बाईने पाहिलं,
आपल्या समोरचे दोघं जोडपं आणि 75 वर्षाचं वयाचे मस्तपैकी फ्री प्रवास करतात, मस्तपैकी जोरजोराने बोलतात, आनंदाने सांगतात. आणि मग ते त्या माऊलीकडनं पाहिलं गेलं नाही, तिचं वय होतं 55 वर्षाचं. तिला मी हाऊस आली, तिने काय केलं, आधार कार्ड घेतलं, सायबर कॅफेवर गेली आणि 55 वर्षाचं 75 करून घेतलं. आणि मग त्या म्हाताऱ्या आजी बाबांना सांगायची, बघा माझं पण करून आणलं 75 वर्षाचं, मी BSTचा प्रवास फ्री करते. थोडा दिवस आनंद दिली ना ती माऊली, थोडा दिवस आनंद दिली ना. हा शिंदे सरकारने हा जी आला काळा कोणता, लाडकी बहीण योजना. आणि ते नियोजन असं होतं, 60 वर्षाच्या पुढील माऊलीला लाडकी बहिणीचे पैसे भेटणार नाही. मला सांगा, जिने 55-75 केलेलं होतं तिथलं तोंड ठोकली नव्हतं. इकडे करा, इकडे भरसुरू तात्काळ कर्म कराय. पूर्वी बाप करायचा, बेटा बघायचा. आता तसं राहिलं नाही. आता जो करतो तोच करतो. म्हणून आपल्या गावानी भाषेत म्हण आहे, ज्यानं हात मुडी. तर तुम्ही असं तिथं मनात म्हणून विरुषी महाराज सांगा 2-3 दिन पुन्हा काय बरोबर नाही नाही नाही. ज्याचा मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो. जसं जो करतो तोच भोगतो. म्हणून कर्म करताना सावधानतेने कर्म करायचं आणि त्या कर्माचं फळाची अपेक्षा बाळगायची नाही. ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करायचं. महाराज तू उचित कर्मे आगवे. महाराज सांगतात, गौरी म्हणतात की उचित कर्म करा, चांगलं कर्म करा, पाप कर्म नाही, चांगलं कर्म करा आणि ते कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने करा. शेवटी महाराज त्या कर्माला प्राधान्य दिलं. नवे नवे सावतबाळांनी शेती सांभाळली. शेतीमध्ये महाराज आणि देव पाहिला, कांदा मुळा बाई कर्मामध्ये देव पाहिला, शेतामध्ये ते पंढरपूर पाहिलं महाराज सावतबाळांनी. आणि महाराज सांगतात, असे रत्न जे जन्माला आलं ना, ते रत्न ज्या खाणीमध्ये जन्माला आलं ती खाण धन्य आणि ते अरण धन्य. धन्य ते अरण, रत्नाची ती खाण. जन्माला निदान सावकार. किती अधिकार होता महाराज, साठविला दाता त्रैलोक्याचा. तिन्ही लोकांचा दाता भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सवी यर्धार झाला सफल व्यापार. असे असणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि त्या निमित्ताने आजचा दुसरा दिवस घेतलेला अभंग तुकोबऱ्यांचा. अभंगाला सुरुवात विठ्ठल. जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर महाराज वारकरी संप्रदाय सर्वात श्रेष्ठ संप्रदाय आहे. आणि संप्रदाय
या संप्रदायाला तोड नाही, या संप्रदायाची बरोबरी करणारे कोणी करू शकत नाही. आले करायला बरोबरी पण झाली नाही का, याला कारण नीट ऐका, चांगला ऐका, शांतबाई म्हणतात. संप्रदायाची बरोबरी करण्यासाठी अनेक संप्रदाय आले, बरोबरी झाली नाही कारण आयुष्य मर्यादा कमी होती महाराज. त्या इतर संप्रदायांना आयुष्य मर्यादा कमी होती, वारकरी संप्रदायाला आयुष्य मर्यादा जास्तीची आहे, म्हणून इतर संप्रदाय वारकरी संप्रदायाची बरोबरी कधीच करू शकत नाही. जाता जाता सांगून जाऊ, कहा राजा भोज कहा गंगोत्री, बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है. वारकरी संप्रदाय तर वारकरी संप्रदाय आहे, इतर संप्रदाय तर इतर संप्रदाय आहे. मला कोणाची टीका करायची नाही. अनेक आले, ओशो आला, रजनीश आला, आसाराम बापू आले, प्रजापिता ब्रह्मकुमारी आल्या, अनेक आले पण बरोबरी झाली नाही. आयुष्यमर्यादा कमीची, वारकरी संप्रदाय आयुष्यमर्यादा जास्तीची म्हणून होऊ शकत नाही. कसं सोपं सांगतो, नीट ऐका. चांगली ऐकणारी मंडळी, ऐकणारी मंडळी असल्यामुळे सांगतो चांगलं, बारीक ऐका. श्रावण महिना आहे, सर्व सन्मान्य शेतकऱ्यांचे मुलं आहोत आपण. श्रावण महिन्यामध्ये या मावळ्या शेतामध्ये निंदणी करायला जातात की ज्यांचं शेत असेल त्यांना माहिती, ज्यांचं शेत नाही त्यांच्या घराच्या आजूबाजूला तरी निंदणी करावीच लागते. हो, जाता की जाता निंदणी करायला. एकदा हा म्हणा नाही तर नाही तर म्हणा, तुम्ही घाबरू नका बोला. ते श्रावण महिन्यामध्ये निंदणी करायला जाता की जाता. जे माऊली निंदणी करायला जाते त्या माऊलीकडे एक शस्त्र असतं तिच्या हातात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? कोण म्हणे? कोयता. कोयता वस्तू खुरपं घेऊन ती माऊली निंदणी करायला गेली. नीट आहे का? निंदणी करायला गेल्यानंतर ती माऊली जमिनीमध्ये खुरपं मारलं, जमिनीमध्ये खुरपं मारलं, मातीचा ढेकळ काढला, मातीच्या ढेकळाच्या खाली लांब लांब असा जीव निघाला, दोन इकडे सारखा, अर्धा निळसर अर्धा पांढरा असा वळवळ करणारा. त्याला काय म्हणतात? गांडूळ. काही ठिकाणी गांडूळ म्हणतात, काही ठिकाणी शिदीळ म्हणतात, काही ठिकाणी शिदोळ म्हणतात, काही ठिकाणी दवणा म्हणतात, काही ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये दवणा म्हणतात आणि नगर जिल्ह्यामध्ये वाडा म्हणतात. आता असं का म्हणतात याला कारण आहे. मी नेहमी सांगतो, कोस कोस पे बदले पाणी, 10 कोस पे बदले वाणी. एक कोसवर भाषा बदलते, प्रथा बदलते आणि महाराज प्रथाही बदलते. लक्षात घ्या, आमच्याकडे कापडण्याला अशी प्रथा आहे. नीट ऐका बरं का, कापडण्याला अशी प्रथा आहे, कीर्तनकार महाराज कीर्तनाला आले, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर जेवढी मंडळी कीर्तनाला आलेली असते तेवढी मंडळी कीर्तनकार महाराजांच्या पाया पडल्याशिवाय जात नाही. इकडे पण प्रथा आहे का? मस्त प्रथा आहे, चांगली प्रथा आहे, गोड प्रथा आहे, असलीच पाहिजे. वा वा, चांगली प्रथा आहे. अजून कान उघडून आहे का? नुसते पाया पडत नाही, पाया पडत असताना खिशातून 100 रुपये काढतात आणि कीर्तनकाराच्या पायाजवळ ठेवतात. आई मी पडत असेल ना, आई मतलब मी बरोबर नाही देऊ नका. तर महाराज ती माऊली खुरपं घेऊन निंदणी करायला गेली, जमिनीमध्ये खुरपं मारलं, मातीचं ठिकाण काढलं, तिथे लांब लांब असा तो गांडूळ निघाला. आता तो गांडूळ, तो शिदोळ आणि सापाची भेट झाली. शिदोळ सापाला म्हणतोय, म्हणजे सर्पदादा, म्हणजे बोला शिदोळ दादा, पण ती साहेब तुम्ही बी लागला, ती साहेब मी पण लागलो, म्हणजे बरोबर. चालायला तुम्ही बी सरपणून जातात, चालायला मी पण सरपणून जातो, म्हणजे बरोबर. राहायला तुम्ही बी जमिनीमध्ये राहतात, राहायला मी पण जमिनीमध्ये राहतो, म्हणजे बरोबर. चालायला तुम्ही वाकड्याकडे जातात, चालायला मी पण वाकड्याकडे जातो, म्हणजे बरोबर. मग तुम्ही आणि मी दोघे जर सारखे आहोत, मग आपली दोघांची सोयरी का होऊ नये? कोण म्हणे? शिदोळ. कोणते? सापले. ऐका बरं का, ऐकण्यासारखं आहे. सर्पदादाने उत्तर दिलं, शिदीळ दादा म्हणजे काय? म्हणजे सध्या काही माझं जमणार नाही, मागण्या 2 महिन्यामध्ये रिकामा होतो, पण आता सावता मारणे सप्ताह चालू होई घ्या, त्याकडून पुढे काही जमणार नाही, मी लई बिझी झालो, मला बऱ्याच लोकांना उचलायचं आहे, चावायचं आहे, इथून मोकळं करायची जागा, म्हणून माझं जमणार नाही. म्हणजे तुमच्या सवडीनुसार वेळ द्या. शिदोळ म्हणतोय सवडीनुसार वेळ द्या. मग सापाने त्याला सवडीनुसार वेळ दिला. साप म्हणतोय, म्हणजे शिदोळ दादा एक काम करा. म्हणजे काय? मे महिन्याचा पहिला 15वाला घ्या,
की दुसऱ्या पंधरवाड्याला दुपारी 2 वाजता 3 तारखेला सोमवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन शानावनच्या शेतामध्ये या. मी माझ्या मुलाला घेऊन येतो, दोघांचं लग्न लावून देऊ, सोयरी जमून देऊ. मे महिन्याचा पहिला पंधरवाडा गेला. दुसऱ्या पंधरवाड्याला सोमवारच्या दिवशी 3 तारखेला दुपारी 3 वाजता शिरोमने आपल्या मुलीला आपल्या बरोबर घेतला आणि शानावनच्या शेतामध्ये तो गेला. बघा बरोबर, तो गेला नाही, तो वरतीच गेला. कापड शिदोडला आयुष्य आहे फक्त पावसाळ्याचे 4च महिने आणि सापाला आयुष्य आहे वर्षानुवर्ष. म्हणून शिदोड सापाची बरोबरी करू शकत नाही. थोडं खाली जाऊन बोलतो. शिदोड फक्त पावसाळ्याला 4च महिना शासक करत. असे काही जगामध्ये संप्रदाय आहे की ते थोडे दिवस शासक करतात पण वारकरी संप्रदायाची बरोबरी त्यांच्याकडे होऊ शकत. म्हणून सांगतो महाराज अनेक आले पण असेच गेले, बरोबरी झाली नाही. हा संप्रदाय मोठा आहे महाराज आणि याला भजन महत्वाचं आहे. याचं एक प्रमाण काय आहे? भजन. लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शेव ब्रह्मरस आवडी, भजन प्राधान्य आहे महाराज. हे कुठला महाराज काय भजन करणार नाही, आम्ही काय करणार नाही. भरपूर आहे आमच्याकडे, भजन करायची गरज नाही. शेती बाडी जमिनी जुमला आहे, मोटर आहे, गाडी आहे, माडी आहे, गाडी आहे, सर्व काही आहे. काय भजन करायची गरज आहे? महाराज सांगतात एवढंच नाही. अहो म्हणजे तालुक्यात आमचं मोठं नाव आहे, मोठी माणसं आहोत आम्ही. महाराज सांगतात तालुक्यात नाही जिल्ह्यात मोठं नाव असू दे, लाखोची नाही करोडची संपत्ती असू दे, तुझ्या जीवनामध्ये जर देवाचं भजन नसेल तर तू तुझ्या संपत्तीला काय काळी लावायची का तुझ्या मोठेपणाला काही काळी लावायची आहे का? कारण सांगू तुम्हाला जाता जाता सांगतो, मोठ्याच्या घरी जन्माला आले म्हणून मोठं पण येत नसतं दादांनी. पैसेवाल्याच्या घरी जन्माला आले म्हणून मोठं पण येत नसतं दादांनी. मोठेपणा व्यवहाराचा काही कामाचा नसतो दादांनो. ऐका, मोठेपणा तो महत्वाचा ज्याच्याने माझा पांडुरंग परमात्मा ऋणी होईल, तो मोठेपणा महत्वाचा. अनेक मोठी माणसं होऊन गेली आपल्यापेक्षा. आपला मोठेपणा कुठे लागतो? यांचं वर्णन जर केलं, वजाबाकी करा, आपला मोठेपणा शून्य आहे, कुठे लागत नाही. किस कलिमे गलबला आणि किस शेतकी मुली. आपली परिस्थिती अशी आहे. वर्णन आहे शास्त्राचं. काशारी तांब्याच्या घराची गणना जाऊ द्या. 100 नंबरी 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घरं होती. ते बी आता तर शासन देतं अशाने खाली वाकून उजावं लागतंय. याच्यापुढे शासन अशा घरातील सरपडून उजावं लागेल, तंगी धरून उडावं लागेल. मोठी मोठी घरं होती. एका घराचं क्षेत्रफळ सांगतो ऐका. एका घराच्या मेन चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. किती? 22.5 क्विंटल. 22.5 क्विंटल गुणिले 7 कोटी करा हिशोब, किती सोनं असेल. या घरांचा मालक जर जेवायला बसला, त्याची जेवणाची सोन्याची थाळी होती 15 किलो 600 ग्रॅमची एकच. आणि आज वापरली ती उद्या वापरायची नाही. कशाची होती? कोणत्या सोन्यानी? आपल्या घरबातल्या सोन्यांनी, दुकानातल्या सोन्याची. कोणाचं वर्णन करतोय मी? वा, कोण उत्तर दिलं? रावणाचं. कोण होता रावण? डेप्युटी सरपंच, लंकेचा राजा. ऐका आता, कोण होता रावण? लंकेचा राजा, समुद्राचा वेढा, 33 कोटी देव ताब्यात, गणपती गाढवा चालायला, शकवी बाळणपण करायला, 9 ग्रहाच्या पायऱ्या, शनिदेवाच्या पाठीवर पाय, 80,000 पत्न्या, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू. ही रावणाची संपत्ती होती. एवढा रावण मोठेपणा. याच्या मोठेपणा पुढे आपला मोठेपणा लागतो तरी कुठे? आपल्याकडे आहे तरी काय? 3 बिघा वावर, एक टोपललं, एक कोंबडलं आणि एक पकडलं. 3 बिघा वावर, फुटकी माती, एक बिघावून वाकडी बकरी चालला तो म्यामा. आणि गरीबाचं तडतल म्हणा नांदे कोण लागू नये आणि तू त्याला ऐकणार नाही. तू नांदे कोण लागावे. आपला मोठेपणा फार वाईट परिस्थिती आहे महाराज. ऋषी महाराज आपला मोठेपणा आपल्याला नेहमी पाहायला भेटतो. बाथरूम मध्ये पाय टाका, आपला मोठेपणा. बाथरूम मध्ये पाय टाकला का 2 रुपयाची शॅम्पूची पुडी असते. शॅम्पू लावायचा असतो, तिला तिरकस कापून घेतो, आपला मोठेपणा. तो 2 रुपयाला शॅम्पू ही तसंच असतो पुडी मा.
तर दाबून पुढे आला लागला. कसा तरी तो हातात येतो, नाही परत डोकं मोठं शंकू सोडला. मग त्याला असं पुडी फाडून त्याच्यात पाणी टाकून असं हलवून आपला मोठेपणा. याच्या पुढचं सांगतो ऐका. दात घासायची पेस्ट असते जी असेल ती दंतकांती म्हणा कोणती म्हणा काय, तिला मी दररोज दाबून नरडे बसायचो. नाही निघत चंपीन घालून असं घालून तरी नाही निघत, मागून फाडून बोट घालून आपला मोठेपणा. पण मला रावणाचा एवढा मोठेपणा होता नाही का. एवढा मोठा कोण असताना माझ्या हनुमंताने लंका जाळून टाकली. हनुमंताने लंका जाळली. हनुमंताला विचारलं, हनुमंता रावणाची सोन्याची लंका जाळली कारण काय? हनुमंताने हसले, हसून उत्तर दिलं, मी रावणाची सोन्याची लंका जाळली त्याला एकमेव कारण त्या लंकेमध्ये रामाचं भजनच नव्हतं, आणि जिथे रामाचं भजन नाही ती सोनाली जरी होईल तिला काही काळी लावायची आहे. तसा मोठं पण काय जिल्ह्यातले तालुक्यातले जिल्ह्यात मोठं पण असू द्या, करोडोची संपत्ती असू द्या, पण तुमच्या तोंडामध्ये देवाचं भजन नसेल तर तुमच्या मोठेपणाला काही काळी लावायची आहे का? महाराष्ट्रात मी म्हणत नाही काय म्हणून तुला म्हणे ते भजन प्रमाण आहे वारकरी संप्रदायाला. मोठपणा काही जाळायचं आहे का? भजन महत्वाचं आहे. हा महाराज सांगताय तुम्ही एक तास झालं तेच सांगताय, मान्य आहे मला. भजन करायचंय, काय वाटतं भजन करायला? सोपं आहे. गया मटाय टाकिलो, गया मटाय टाकायले का हातमा गाय शापली सुना मारलो मळवून घ्यायची मस्त 2-3 भाऊ वडील टाकलो चाललं तोंडात तंबाखू घेतली, मस्तपैकी भजन म्हणतोय, पूर्वार्ध होतो तोपर्यंत बराच वेळ होतो आणि त्याच्या तोंडामध्ये ते मटलून तयार होतो. उठता येत नाही, थुकता येत नाही, बोलता येत नाही. मग बोलायचं तर आहे, मग कसं बोलतो? बोलताना बघा त्याची फॅशनेबल बोलतो. अरे गंधा पहिले थूक आणि मग भूक गंधा थोडी गंधा. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य महत्वाचं आहे महाराज. ज्याने पथ्यानुसार परमार्थ केला त्याला त्याचा फायदा मिळाला. पण पथ्य जर बिघडत असेल आणि तुम्ही लाख परमार्थ करा, आयुष्य जरी घालवलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. का एक सांगतो जाता जाता शास्त्रकार सांगतात, जे पथ्य बिघडून आणि परमार्थ करत असतील त्यांचे पितर नरकात जातात. अहकटा त्याची करती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला प्रमाण आहे. म्हणून भजन करताना भाव पाहिजे, आवड पाहिजे. महाराज सांगतात भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा थंडी वाजवली इथला कंटाळा का बघा असेल कसं काय एवढी कंजूसी का बरं असेल. तुम्ही वृंदावनला गेलेत का? वृंदावनला गेलेत का? कोण गेले का? वृंदावनला जे गेले असतील त्यांनी गेले असतील. वृंदावनला प्रेम मंदिर आहे, प्रेम मंदिर. प्रभुपाद स्वामी महाराजांचं मंदिर आहे. इस्कॉनचे लोक आहेत ते इस्कॉनचं परमार्थ.
जरा बोलताना ते इंग्रजी बोलतात. आपली इंग्रजी बोलण्याची टॅक्ट वेगळी असते, त्यांची बोलण्याची टॅक्ट वेगळी असते. आपण बोलताना कसं बोलतो 22, 55, 22 आपण असं बोलतो, सरळ सरळ बोलतो. त्यांची बोलण्याची टॅक्ट वेगळी असते. ती बोलताना कसं बोलतात 55, 22 असं बोलतात. मागून करावं लागतं, दोन तर पिवळं असतो 22 आपण म्हणतो 22 त्याला 22 तसं आपण इथं जर नाही तर आला या मला खायला भरपूर आहे. काजू आहे, बदाम आहे, मावा आहे, पिस्ता आहे, कोळंबी आहे, खसखस आहे, गावरान तूप आहे, काळीक आहे, खोबरं आहे. एवढं खायला असून असा चेहरा लडक्यावानी कसा कसं काय तुमचा जर विचार बरं एखाद्याला काय तात्या बरं का तात्या तात्या म्हणतात आपण राहतो याला भाऊ घ्या समाधानी चेहरे आवाज. अरे काही ना खायला नाही मला एक वेळच चटणीवर तेल नाही पण चेहरा असा असं वाटतं की यांचा चेहरा पाहतच राहावा आणि काय सुंदर देवाने बनवलं असतं. म्हणावंसं वाटतं म्हणावंसं वाटतं कितना प्यारा तुझे रब ने बनाया पुढे पुढे घ्या विठ्ठल परमार्थाचा आनंद लुटून घ्यायचा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून आनंदाने परमार्थाचा आनंद लुटून घ्यायचा. म्हणून जोरात सर्वांनी हर हर भजन करताना कंजूसी नको पाहिजे. दोन गोष्टी मी नेहमी सांगत असतो. दोन गोष्टीने परमार्थ करायचा. परमार्थ हा मस्तीत व्हायला पाहिजे आणि परमार्थ हा शिस्तीत व्हायला पाहिजे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मला सांगतात बाबा भजन करताना प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, आवड पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण संसारिक जीवाचा जर विचार केला तर याला दोन्ही गोष्टी साध्य होते. दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा अपघात होण्याची शक्यता असते. संसार करायचा आहे परमार्थ टाकावा लागेल, परमार्थ करायचा आहे संसार टाकावा लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काहीतरी घ्यायचं तर काहीतरी टाकावं लागेल. जसं कबीर महाराजांनी दृष्टांत दिला. दृष्टांत प्रचलित आहे. आपली वेळ कमी राहिलेली आहे, 15 मिनिटं शिल्लक आहे. कोण जास्त काही वापर करत नाही. फक्त दृष्टांत कबीर महाराजांचा. कबीर महाराज सांगतात चिडिया चावल में चली बीच में मिली दाल चिडिया दो दो न बने एक ले एक दाल. जसं चिमणी तयार दाल आणि चावल तांदूळ दोन्ही घेता येणार नाही, कुठली तरी एक वस्तू टाकावी लागेल. तसं तुम्हाला परमार्थ आणि प्रपंच याच्यातून कुठली तरी एक वस्तू टाकावी लागेल. आणि म्हणून ते टाकण्याने घेणे याच्यातले विचार सागरात ते काही लक्षण मी मांडत असतो. एक जाल लक्षण आहे, दुसरं जल लक्षण आहे आणि तिसरं जहला जल लक्षण आहे. जाल लक्षण वरचं टाकणे आतलं खाणे, जल लक्षण आतलं टाकणे वरचं खाणे, तिसरं जहला जल लक्षण वरचंही टाकणे आतलंही टाकणे आणि मधलं खाणे. जर जळणीवर आहे ना सोपं करून सांगतो. पहिले जाल लक्षण वरचं टाका आतलं का काय खावं लागेल पट्ट सांगा. केळी बरोबर. अजून बिमुगच्या शेंगा वरचं टाका आतलं का. दुसरं आहे आतलं टाका आणि वरचं खा. खजूर आतलं टाका वरचं का. खाली नाही खाली खजूर सारखे. बोर जांभूळ आतलं टाका वरचं का. तिसरं जहला जल लक्षण वरचंही टाकणे आतलंही टाकणे आणि मधलं खाणे. आंबा चिंच मका आतलंही टाका वरचंही टाका आणि मधलं खा. याचा अनुवाद दोन लक्षणांमध्ये केलाय. त्यात एक त्याज्य आणि दुसरं एक ग्राह्य. त्याज्य म्हणजे टाकणे आणि ग्राह्य म्हणजे ग्रहण करणे. ही एक वस्तू अशी तिला खात असताना काहीच टाकायची गरज नाही, सर्व ग्राह्य आहे. वा पेढा पेढा खाणे पेढा काय टाकशाल काय खाशाल पेढा खाण्याचे टाकणे गरज नाही ना. उचल गोयांतात पेढा येतो. आणि एक वस्तू अशी की त्याज्य सर्व टाकणे काहीच ग्रहण करायची गरज नाही, काहीच ग्राह्य नाही. सर्व टाकणे सर्व फेकणे नाही. थायमेट माहिती
आणि संसार असा आहे काहीच ग्राह्य करायची गरज नाही, सर्व त्याची आहे. मग संसार सोडा असं सांगितलेलं नाही. सावतोबारांनी सांगितलं प्रपंच करूनी परमार्थ साधावा. प्रपंच करून परमार्थ साधावा. महाराज सावतोबांनी आपल्या पत्नीला उपदेश करत असताना सांगितलं प्रपंच सोडायचा नाही, पण प्रपंचामध्ये राहत असताना नसल्यासारखं राहावं. कशा प्रकारे संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, या पद्धतीने राहावं. आणि म्हणून तो संसार तायमेट म्हणजे संसार आहे, त्याला काही काय करायचे गरज नाही. संसार सोडा असं सांगितलं नाही, पण संतांनी सोडला. आपल्याला करायला लागला पण संतांनी सोडला. का सोडला? दुःखाची प्राप्ती होती. ओतप्रोत दुःखाने भरलेला संसार आहे आणि तो संसार नकोसा आहे, दुःख देणारा असल्या कारणाने महाराज सांगतात आम्ही तो संसार सोडला, परिणामी आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. अभंगाचं पहिलं सोडीला संसार दर्शन महाराज पाहिले ना, पाहिल्यानंतर महाराज त्यांच्या पहिल्या रामकृष्ण झालेल्या पहिल्या थापापासून
तर जय विठ्ठलच्या शेवटच्या तापर्यंत एकच जोर असतो त्यांचा आवाज व्हायचा, एकच ताकद असते बिलकुल. पण चांगल्या माणसाच्या लोकांना पारख होत नाही. तुम्ही केली म्हणून तुमचे धन्यवाद. गोड असेल. तुम्ही मग अशी तुम्हाला प्रश्न पडला असेल, महाराज खाणे वाके काय खायला तर काजू बदाम खेळचे असं कसं काय. तिथे गुळ ठेवलेला असतो, आवाज कोरडा बरोबर असेल, कोरडा म्हणून गुळ खावा लागतो. बरं आहे, तुम्ही गुळ आणि ठेवा, बरंच आहे. एक गावले गुळ सांगा तो 1 तास होणार गुळले, त्यामुळे गुळले तो 1 तास होणार. त्यामुळे नुसतं गुळले आले 1 तास बरोबर आहे महाराज. तुझं कसं काय अहो अख्खं गाव फिरून पडे दुकानी 2000 मग शेवट अहो बिलाटी बाजू म्हणून हो का तसा दुकानातला चांगला आहे, चांगला गुळ असं दुकानातला गुळ आहे, चांगला गुळ आहे. गोड मजा आहे आमच्या ऋषी महाराज वगैरे आणि आवाज चांगल्यापैकी मधू महाराजांचाही स्वरूप सुंदर आवाज आहे. म्हणून त्या बासुंदी पुरणपोळी खावली तर नाही आवाज पडायला. ऋषी महाराज कोणी जातील बिचारे, त्यांना खावं लागेल, शेवटी तब्येत बनवायची आहे. आणि मी नेहमी सांगतो ऐका सर्व लोकांना, ऋषी महाराज तुम्ही सुद्धा सर्व मंडळी, मी नेहमी सांगत असतो कीर्तनकार आणि कलाकाराची डेरी निघाल्याशिवाय समाजावर इम्प्रेशन पडत नाही. डेरी पाहिजे. एक जण महाराज डेरी पाहिजे पण बजेट ना पाहिजे, अशी बिगर बजेट की नको. मग कसं काय म्हणजे मी नवसारी ना त्यावर 2 जण असा का आत्महत्येवर ना त्या आत्महत्येवरच राहिले पहिले डेरी ठोकायची. मी विचार करेन म्हणजे डेरी सगळं दूध डेरी काय पाहिजे माया तया परिपार, ज्याच्यावर फार माया आहे असा तो संसार मी सोडला, परिणामी आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. का याला कारण आहे संसार दुःख देणार आहे, अनेक प्रमाणात देत आहे. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहेब पाषाण कुठीन बैकात चित्ती भरलं असतं. किती दुःख आहे, पण दुःखाने भरला संसार आहे. याच्या सुखी कुणीच नाही माझा. प्रत्येक जो ज्याच्याकडे पाहतो दुःखीच आहे, ज्याच्याकडे पाहतो दुःखीच आहे. मी तुम्हाला विचारतो ज्याला मूळबाल आहे तो सुखी का जरा नाही तो सुखी? बोला पटकन, वेळ संपली आपली. तुमले माहिती शेकली माहिती मनी गाडी 11 पुढे आवडीचं देत नाही. किती पेट्रोल टाका तुम्ही? आणि इथला पेट्रोल ठरलेलं आहे, त्याला काही विषय नाही. जाऊ द्या, सांगा मूळबाल आहे तो सुखी का नाही तो नाही तो सुखी आहे, तोही सुखी नाही आणि नाही तोही सुखी नाही. ज्याच्याकडे पाहतो दुःखीच आहे. कारण शास्त्रकारांचं वर्णन आहे, काही ठिकाणी म्हण आलेली 1 पुती बिरडे 7 पुती बिरडे अन्य पुती बिरडे. जिला नाही येती बिरडते, जिला 7 येती बिरडते, जिला 1 व्यक्ती बिरडते. 1 व्यक्ती का रडते, दिवा लावाल कोणी नाही, कधी काय होईल याचा भरोसा नाही. 7 व्यक्ती का रडते, 7 येत पण 1 विभागात म्हणून रडते. आणि जिला नाही ती का नाही रडते, दिवा लावायला कोणी नाही. आता मुलगा दिवा लावण्यासाठी असतो का? बोला बोला. आणि जर मुलगा दिवा लावण्यासाठी असतो असं जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर मी 2 मिनिटं आपल्याला वेळ देतो. आपापल्या मनाला विचारा आपण किती दिवे लावले. 3रा दिवा जेमतेम लागतो, 4थ्याला आधी पोचत नाही. पटून देऊ का उदाहरण? पटून देतो. चला तू लक्षात ठेवा, दाखवायचं ना घबरावून नाही. दाखवायचं ना उभं आहे, सरळ उभं आहे. सत्ता असा काय नाव बेटा तुझं? मला पेटा बांधलेला ऐकू येत नाही मला. जोरात बोल, जोर मा सांग. दीपेश. पूर्ण नाव सांग. बर जगदीशदारांचं पूर्ण नाव सांग. जगदीशदारांचं पूर्ण नाव सांग. पुंडलिक बाबांचं पूर्ण नाव सांग. काशीराम बाबांचं पूर्ण नाव सांग. जगदाबाबांचं पूर्ण नाव सांग. कितवीला जातो? कितवीला जातो? कितवीला जातो? 5वीला जातो. बस काय त्याने तरी 4थ्याला पोहोचवला. त्याच्यासाठी टाळ्याबद्दल काय हरकत नाही. एक सांगतो जाता जाता त्याला आपण हसतोय, पण आपल्याही मनाला विचारा आपले कितला माहिती
म्हणून ऐका, मुलगा दिवा लावण्यासाठी नसतो, मुलगा फक्त शेवटी काळी लावण्यासाठी असतो. एक जण मला म्हणा महाराज पेळाला पेळा म्हणजे कसं नाही म्हणजे मालच्या करणारा जन्माली घ्या. काय समजलं काय माहिती, ज्या समजलं धन्यवाद, नाही समजलं काला निर्भर झाले या वाटते. ऐका, पेढा वाटत होता महाराज पेढा घ्या म्हणजे कसं नाही मालचे करणारा जन्माली घ्या म्हणजे माल शिलगावणारा येईल ना त्याने पोरगा होई घ्या असं त्याचं म्हणणं होतं. ऐका, वैशिष्ट्य आहे तोही सुखी आणि नाही तोही सुखी. म्हणून मला सांगतात मग संसार नेमकं दुःख सोडला कसं काय संतांनी प्रश्न पडतो का. प्रश्न असा पडतो महाराज संसार धरता येतो का, आणि जी गोष्ट धरता येत नसेल तिला सोडायचा प्रश्न येतो. जी धरता येत नाही तिला सोडायचा प्रश्न येतो. मग संसार धरता येतो का, आणि तो कधी धरला होता. तुकोबारे सांगतात सर्वसामान्य लोकांचा संसार म्हणजे टोकलं कोंबडं बकरं वगैरे अशा पद्धतीने, पण संतांचा संसार असा होता. संतांचा संसाराच्या बाबतीत विचार केला तर आमचा संसार म्हणजे पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम पुनरुक्ती जननी चक्रे शरणम इह संसारे खलदुष्कारे. मला सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं याला संसार म्हणतात. आणि त्या संसाराचं दुःख अवघड आहे. किती आहे, विष्टालेप चौकडे, नाती तोंडी कुर्मकिडे, गर्भवासाचे दुःख काढे कवना पुढे सांगावे. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, मातेच्या उदर पोरी पचवणी विष्टेच्या दातरी, 9 मास उपडणी जन्मनी वरती. एवढं दुःख असल्या कारणाने आम्ही तो संसार सोडला, परिणामी आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. कशा पद्धतीने कठोपनिषद मध्ये पंचतंत्र नावाचं प्रकरण आलेलं आहे आणि त्या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे. तो म्हणजे टिटवीचा. टिटवी माहिती, टिटवी 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 हा टिटवी माहिती. जास्त समूह टिटवीचा कुठे असतो, बोला बोला, वेळ संपली आपली, बोला बोला. नाही, जास्त टिटव्या कुठे जमा असतात, कंट्रोल दुकान नाही, कुठे असतात, पाण्याच्या ठिकाणी कुठे असतात. जिथे पाणी आहे तिथे पाण्याचा तलाव किंवा नदी आहे तिथे टिटवींचा समूह जास्त असतो. ऐका, पाण्याचा तलाव होतं, 10-12 एका भाऊकीच्या टिटव्या तिथे जमा होत्या. एकाच ठिकाणी राहायच्या, कोणा गोविंदा नांदायच्या, मस्तपैकी खायच्या, झोपायच्या, बसायच्या, गप्पा मारायच्या. 10-12 दिवसापासून वैशाख महिना उन्हाळा कडक ऊन तापत होतं. पाणी जसं जसं ऊन तापायचं तसं पाणी कमी व्हायचं तलावात. एक दिवशी एक झरा होता, तो झरा बी जास्त ऊन पडल्यामुळे आटला आणि त्या झरातली एक मासोळी तळमळ करायला लागली. आता मी तुम्हाला विचारतो, बिगर पाण्याची मासोळी किती महिने जगू शकते हो? तुम्ही जपे गेलात का हो? बोला हो. बिगर पाण्याची मासोळी किती महिने जगू शकते? महिने नाही, क्षणभर सुद्धा नाही. ऐका, जलचरा जल सांडे तक्षणी मरण मांडे. हा शास्त्रकार सांगतात, जीवी जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या योगी तात्काळ जीवना वेगळी मासोळी पैसा पाण्यापासून वेगळी मासोळी तळमळ करायला लागली आणि ती तळमळ करणारी मासोळीकडे एका टिटवीचं लक्ष गेलं. 10-12 एका भावकीच्या टिटव्या होत्या, त्याच्यातून एका टिटवीचं लक्ष त्या मासोळीकडे गेलं. तिला आनंद झाला, ती मासोळी जवळ गेली, तिने मासोळीला चौचीमध्ये धरलं आणि विचार केला, चांगली वस्तू तोंडाला लागलेली आहे, लोकांतात न खाता एकांतात खायला काय हरकत नाही. मग का शास्त्रकारांचं वर्णन आहे, चांगली वस्तू जर हाताला लागली लोकांच्या समोर अजिबात खायची नाही. आम्ही आज मी मला सांगितले, जीवराम सकाळी लवकर उठो, सकाळी मग उठो, ही वयातील शेत मी तिनं लाडू पाहिजे असेल, कोणता घटने तर 2 लाडू खायचे, जाय पान पिले, जाय पिले भाऊ. म्हणजे आजी हा सकाळ म्हणजे भाऊ ते अंगे लागतंच, तिनं सांगा म्हणे इथला अंगे लागल्या एकट्यानं बंद करणं पडेल. अशी गंमत आहे. म्हणून महाराज टिटवीने विचार केला की एकांतात काय, टिटवीने ती मासोळी चोचीमध्ये धरली आणि लिंबाच्या झाडावर गेली, तिथे बसली. तिथे तिला खावं असं तिला वाटलं, तोपर्यंत बाकीच्या ज्या टिटव्या त्या सर्व उडाल्या आणि तिच्याकडे गेल्या आणि तिची काही शाबासकी केली का नाही. कोण पंखाने उडवाडतंय, कोण पंजा मारतंय, कोण धक्काबुक्की करतंय, कोण चोच मारतंय. आणि मग ही टिटवीला प्रश्न पडला. ही टिटवी विचार करते, 10-12 दिवसापासून कोणाच्या देण्यात नाही
एका भाऊकीचे आम्ही एका ठिकाणी नांदत होतो. एकाही कोणा नाव माने, गोट माने, देवा माने, भजन माने, पूजन माने, कथा माने, कीर्तन माने, दान माने, धर्म माने, सारा माने, ते तुम्ही म्हणा तसंच नाही. आता अशा ठिकाणी असुंदर असं संसार चालू असताना हे सर्व मला का दुःख देत आहे या टिटीला प्रश्न पडला. तिने दोन गोष्टी केल्या, एक बाह्यनिरीक्षण आणि एक आत्मपरीक्षण. बाह्यनिरीक्षण तिला काही मिळालं नाही, पण आत्मपरीक्षण जेव्हा केलं तेव्हा तिला समजलं हे जे काही दुःख देत आहे हे दुःख मला देत नाही, फक्त माझ्या चोचीमध्ये जी मासुळी, ते मासुळीमुळे मला हे दुःख देत आहे. मग मला यांचं दुःख नको आहे म्हणून त्या टिटवीने काय केलं, चोचीतली मासुळी सोडली. परिणाम सर्व टिटव्या त्या मासुळीकडे गेल्या आणि या टिटवीला सुखाची प्राप्ती झाली. दृष्टांत संपला. ज्या मासुळीमुळे दुःख होतं ती मासुळी चोचीतून सोडल्यामुळे त्या टिटवीला सुखाची प्राप्ती झाली. तसं तुकोबा सांगतात ज्या संसारामुळे दुःख आहे तो संसार सोडल्यामुळे आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. सुख आमच्या मागे मागे धावायला लागलं. अभंगाचं दृश्य धावत चाले मागे महाराज एवढा फायदा कशामुळे झाला, आम्ही त्याचं नाव घेतलं, त्यांनी आमचं काम केलं. तसं तुम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्या, तो भगवान परमात्मा तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. अहो सावतवारांनी शेतामध्ये काम करून आणि महाराज भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. एवढी भक्ती आणि पराकाष्ठा, भक्तीची पराकाष्ठा वाढली. शेवटी भगवान परमात्म्याला सावतवारांच्या शेतामध्ये जावं लागलं. नवीन सावतवाला सांगतात, सावता माझ्या मागे चोर लागले, मला लपो कुठे. सावता महाराज सांगतात, दुपारची वेळ आहे, ब्रह्मानंद लागली काढी मजपून देहाते सांभाळी. समाधी अवस्था सावतवारांची आहे आणि महाराज समाधी अवस्थेमध्ये सावतवारा झाडाखाली बसले. सावतवारा सांगतात, लपा कुठेतरी. अहो उसामध्ये लपा, केळीमध्ये लपा, नाही. अहो मग विहिरीत लपा, नाही. चोर इतके शादीर आहेत ते मला ओळखून घेतील, अशी जागेमध्ये लपवा की ते मला पाहू शकणार नाही, असं जागेमध्ये लपवा. सावतवारांनी विचार केला, अशी जागा पाहू तरी कुठे. शेवटी विचार न केला, बाजूला खुरप पडलेलं होतं, विळा पडलेला होता आणि घेतलं. महाराज छाती फाडली आणि सांगितलं, देवा लपायचंय, याच्यापेक्षा कोणतीच जागा मी तुम्हाला देऊ शकत नाही, लपा. महाराज हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. महाराज धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. तिन्ही लोकांचा दाता साठवण्याची शक्ती ज्या महात्म्यामुळे आहे, ज्या महात्म्याकडे आहे, त्या महात्म्याच्या वंशात आज आपण जन्माला आलेलो. आपण किती भाग्यवान आहोत याचा विचार आपण चांगला केला पाहिजे. मला खूप मोठी पराकाष्ठा भक्तीची होती. देवाला साठवलं, हृदयामध्ये साठवलं, नामस्मरणाच्या जोडावर. नामाची बळे न भिऊ सर्वता, कलिकालाच्या माता सोटे मारू. सावतवारांचं वर्णन आहे आणि सावतवारांनी सांगितलं की अशी भक्ती करा, असं नामस्मरण करा. वैकुंठीचा देवा आणूया
कीर्तनामध्ये यावं, एवढी भक्ती झाली पाहिजे, एवढं नामस्मरण झालं पाहिजे. तुम्ही त्याचं नाव घ्या, तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक लक्षात घ्या, जाता जाता सांगतो, नाव घेणारा नामी हा नाव घेतो, पण त्याचं भगवान परमात्मा न सांगता काम करतो. याने घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम, तात्काळ काम करतो. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि शेवेला पूर्णराम देतो. ऐका, श्रीमंत माणूस होता, झोप लागायची आणि नाहीतरी झोप लागतच नाही. पैसेवाल्या लोकांना त्यांना गोळ्या घेऊन झोपावं लागतं, काहींना गोळ्या घेऊन बी झोप लागत नाही. मग शेवटी ते कीर्तनात येऊन बसतात. इथे बसल्या बसल्या लागते बिगर गोळ्या देवानी. इथे झोप लागायची, पण गोळ्या घ्यायची गरज नाही. नेमकं रात्रीचे 2 वाजले, त्याला झोप येत नव्हती. श्रीमंत माणूस होता, पैसावाला माणूस होता. उडदाच्या पापडासारखा बोलता खालीवर. आणि महाराज 2 वाजले, त्याने विचार केला, झोप लागत नाही, काय करावं. एक मनामध्ये विचार आला, विठला मनामध्ये विचार आला की बाबा झोप लागत नाही. मग आपल्या गावामध्ये मंदिर आहे सावतोपर्यंत, मंदिराकडे जाऊ, दर्शन घेऊ. मंदिरात गेला, रात्रीचे 2 वाजले होते. मंदिरात गेला, देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेऊन परत जातोय. मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना त्याचं मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये लक्ष गेलं. त्या कोपऱ्यामध्ये एक झक्कड असा म्हातारा बाबा गरीब होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि भगवान परमात्म्याचं नाम जप करत होता, नामस्मरण करत होता, माळ जपत होता. या श्रीमंताला प्रश्न पडला, रात्रीचे 2 वाजले, याला झोप लागत नसेल का, याला काही संकट आहे का. न राहून तिथं गेला. त्याने विचारले, ओ बाबा. गरीबाने डोळे उघडले, पाहिलं. म्हणजे बोला दादा, झोप नाही का लागत. लागते, मग झोपत का नाही, काय संकट आहे, रडताय तुम्ही, तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहे, काय संकट आहे का, सांगा मला. तुम्हाला काय सांगायचं, संकट माझं एवढं मोठं आहे की ते तुम्हाला मी सांगू शकतो. अहो सांगा, काहीतरी मार्ग निघेल. म्हणजे मार्ग एकच आहे, आत्महत्या पलीकडे मार्ग राहिलेला नाही. म्हणजे कसं, काय संकट आहे नेमकं. माझी पत्नी आजारी, हो पत्नी आजारी आहे, दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे. डॉक्टरांनी तिचं मोठं ऑपरेशन सांगितलंय. जर ऑपरेशन झालं नाही तर माझी पत्नी मरणार, माझे पोरं उघड्यावर येतील, माझा संसार उघड्यावर येईल, माझे पोरं पोरकी होतील. हो, लाखो रुपये खर्च आहे ऑपरेशनला, माझ्याकडे 1 रुपया नाही. अनेकांचे पाय लागले, विनंती केली, भीक मागितली, कोणी मला 1 रुपया सुद्धा दिला नाही. शेवटी नाविलाज झाला. शेवटचा पर्याय म्हणून आज मंदिरात येऊन बसलोय, देवाकडे साकडं घातलेलं आहे, त्याचं नामस्मरण करतोय. पटेल त्याला करेल तो काहीतरी व्यवस्था, म्हणून त्याचं नामस्मरण करतोय. एवढं ऐकून श्रीमंताला दया आली. श्रीमंताच्या खिशात जेवढे पैसे होते तेवढे श्रीमंताने काढले आणि त्या गरीबाला देऊन टाकले. सांगितलं, हे पैसे जा दवाखान्यात भर आणि अजून लागले ना तर पुन्हा देतो. हे घे माझं कार्ड, हराव दे माझा पत्ता. त्या गरीबाने दिलेलं उत्तर श्रीमंताला ते ऐकण्यासारखं माझ्याकडून ऐका. तो श्रीमंत म्हणतोय, हे घे माझं कार्ड, हराव दे माझा पत्ता, अजून लागले तर पुन्हा ये. तो गरीब म्हणतोय, दादा मला तुझा पत्ता नकोय, मला तुझा कार्ड नकोय. म्हणजे का नकोय. अरे म्हणजे माझ्याकडे त्याचा पत्ता आहे की ज्याने तुला रात्री 2 वाजता धरून पैसे घेऊन माझ्यापर्यंत पाठवलं. माझ्याकडे त्याचा पत्ता आहे, मी तुझा पत्ता घेऊन करू तरी काय. हे शास्त्र आहे, माझं लक्षात ठेवा. याने घ्यावे नाम, तुम्ही त्याचं नाव घ्या. तुमच्यापर्यंत कोणी ना कोणी मदतीला तयार नाही. काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. म्हणून महाराज सांगतात त्याची भक्ती घोडी आहे. भोळ्या भाविकांसाठी फक्त राहत असताना सावतोवरांच्या नियमानुसार राहावं. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील कैसे राहावे. समयाशी सादर व्हावे, कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे. समयाशी सादर व्हावे,
ठेवील तैसे राहावे समयासी सादर व्हावे. जसं देवाने ठेवलं तसं राहण्याचा प्रयत्न करा. समयाला अनुसरून आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालवण्या अशा पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करा. याची भक्ती गोडी आहे. गोळ्या भाविकांसाठी ती जर केली त्याची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे
असते हो. माणसाला अपेक्षा असते. मी माझ्या मनातलं म्हणून तुम्हाला सांगून जातो. फक्त एक असतं की बोलवण्याचा योग येत नाही, आणि बोलवण्याचा योग आला तर असा आनंद येऊन जातो. पण काही गोष्टी आता असतात नसतात, काही गोष्टी असतात. गंमत आता संप्रदायामध्ये असं झालेलं आहे, तुम्ही मानले मी तुमले. आमच्या संप्रदायामध्ये असंच झालंय, एकमेकांची पडझी झाली. पडझी, या पडझीमुळे खेद एक वाटतो की जे लोकांना पाहिजे ते ऐकायला भेटत नाही या पडझीमुळे. आणि म्हणून मी तर एकमेव कीर्तनकार असा आहे की ग्रामस्थांच्या आणि नियोजनानुसार किंवा ग्रामस्थांच्या इच्छेनुसार आणि मी जात असतो प्रत्येकाच्या गावात. मला कोणी कीर्तनकाराची पडझीची गरज नाही आणि मी करत नाही. तो मला देईल या हिशोबाने मी नको ते नाही दिले तरी काय हरकत नाही, कारण समाज आपल्याला बोलवतो. क्वालिटी ठेवा, क्वांटिटी वाढेल. एक लक्षात ठेवा. सांगायचं होतं एक आहे, जाता जाता परमार्थामध्ये बहुसंख्य समाज जमलेला आहे. अशा या कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकमेकांची नाळ जुळते, एकमेकांचं नातं जुळतं, एकमेकांना ओळखण्याची शक्ती येते, एकमेकांशी प्रभाव पडतो, एकमेकांची विचारधारांची देवाणघेवाण होते आणि एकमेकांच्या सुखदुःखाला आपण उभं राहतो या कार्यक्रमांमुळे. म्हणून असे कार्यक्रम हे व्हायलाच पाहिजे. म्हणून कोटी कोटी धन्यवाद आयोजक मंडळींना, ट्रस्टी, कार्यकारी मंडळींना, संचालक मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी बोलवण्याचा युवा, आजचे अन्नदाते वगैरे सर्व मंडळी, सर्व मंडळ, गुरुजन मंडळी सर्वांच्या ठिकाणी हार्दिक आभार. आणि आजच्या शिवला बोलून जरी बोलता बोलून गेलो आमच्या खंडूदानांना की माझी मुलगी सुद्धा सुंदर कीर्तनकार आहे. 11वीला, आता 12वीला आहे, IT इंजिनिअरिंग करते. आळंदीला होती, एवढीशी लहान होती तोपर्यंत कोरोनाच्या वेळेस आळंदीला गेली होती आणि दर्शन महाराजांनी तिचे बरेचसे कार्यक्रम वाजवले. शिवचरित्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिने SSPS कॉलेजमध्ये धुळ्याला लगातार 4 वर्ष 1 नंबर मिळवलेला आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये इतकं सुंदर स्पर्धा करतो. आवाज कडक आहे, कार्यक्रमही कडक आहे, स्वर तालाचं ज्ञान आहे. विषय असा आहे, आपण लोकांना कडक पद्धतीने बोलतो ना, तर आपलं आपत्ती जे आपण बाहेर फिरायला काढतोय ते बी तसंच पाहिजे. एक लक्षात ठेवा, नाही तर मग बोट ठेवायला नको कोणी. अशा पद्धतीने भगवान परमात्माच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने, संत सावता महाराजांच्या आशीर्वादाने सुंदर असा कार्यक्रम करते. वैष्णवी दिदी सूर्यवंशी म्हणून तिचं नाव आहे. युट्यूबला तिचे कार्यक्रम आहेत. भरपूर काही टाकलं नाही मी, कारण लोकांना सवय युट्यूब नाही इथंच ऐकलं तर 50,000 देत असते. आणि उन्हाचा तो तेच सांगत युट्यूब मध्ये आहे अशी गंमत. मला ते आवडत नाही. मला एक लक्षात घ्या, कीर्तन स्वतः ऐका, पुन्हा एकतरी परमार्थिक लोकांना विचारा आणि त्या पद्धतीने मारा. असं सुंदर असं नियोजन तुम्ही करता. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. भगवान परमात्मा संत श्री सावता महाराज तुम्हाला या कार्यक्रमासाठी करण्यासाठी उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्यामध्ये अशी फूट पडू देऊ नये एवढं भगवंत चरणी प्रार्थना करतो. हा नामस्मरण, हा नामयज्ञ भव्य दिव्य असा चालत राहो असं भगवंत चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आजच्या शिवेला या पूर्ण आणतो.